प्रेक्षक एवढे पण पुढे जाऊ नका की आम्हाला काही दिसलं नाही पाहिजे असं. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा रोहन सावंत. पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन करण चव्हाणसाठी. अंतिम फायनल मुकाबला फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून जे दर्शक प्रेक्षक पाहत असतील त्यांना सांगू इच्छितो, चारकोप प्रीमियर लीगचं तिसरं वर्ष तिसरं पर्व. फायनल आपला माणूस भूषण विचारे विरुद्ध मार्शल लॉजिस्टिक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू ओ चांगला टप्पा आणि जोपर्यंत चेंडू थांबवलेला, एक धाव तर पूर्ण केलेली आहे. रनआउटची संधी मिळणार का? आणि 2 धावांसाठी परत आहेत. 2 धावा पूर्ण. 2 बॉल धाव संख्या 6. 4 चेंडू महत्वाचे आहेत कारण एक ओव्हरची फायनल आपण पाहतोय. जिंकणार कोण? या तिसऱ्या पर्वाचा विजेता CPL मार्शल लॉजिस्टिक या आपला माणूस. स्ट्राईकला करण चव्हाण गोलंदाज आहे, तो म्हणजेच रोहन सावंत. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग, त्यानंतर मिड ऑफ आणि बॅकवर्ड पॉइंट. चला लवकर, समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय, नक्की कोण उभे आहेत त्यांना कळत नाही, थोडे मागे व्हा, थोडं मागे व्हा. लाल टी शर्ट जे आहेत ते मागे व्हा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू पुण्याच्या स्ट्राईकला करण येतोय आणि आता मात्र या ठिकाणी रजनीश येतोय आणि व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच रजनीश बेलेकर. संख्या 6. विवेकसाठी जोरदार टाळ्या होत्या. पुन्हा एकदा कमबॅक करतोय. इंजुर्ड असून सध्या आपण पाहतोय ज्या प्रकारे कमबॅक करण्यासाठी आलाय आपल्या संघासाठी धावून. संघाची गरज आहे. संकट मोचक नक्कीच उभा राहिला आतापर्यंत संपूर्ण मॅच मध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्या प्रकारे गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. चारकोप प्रीमियर लीग अंतिम फायनल मुकाबला, तिसरं वर्ष तिसरं पर्व. आयोजक निश्चित धन्यवाद प्रयास एज्युकेशन फाउंडेशन, पॉझिटिव्ह लिप मॅनेजमेंट, किरणजी देसाई आणि त्यांची सर्व टीम. पुढचा चेंडू स्ट्राईकला विवेक भंडारी. लेफ्ट आर्म आणि आता मात्र रिव्हर्स. काय बनवलाय स्ट्रोकला, एक्झिक्युशन खूप चांगलं, इम्प्रोव्हायझेशन. आणि या चौकाराने 100 धावा पूर्ण झाल्या. डीजे संपूर्ण स्पर्धेतल्या 100 धावा पूर्ण झाल्यात विवेकच्या. संख्या 10. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र अजून एक अप्रतिम फटका आणि चेंडू आपण पाहतोय तो म्हणजेच डीप बॅकवर्ड पॉइंटला. 14. पंधरा धावा, 16 धावांची गरज.
6 चेंडू मध्ये विजेता कोण ठरणार? एकदा जोरदार टाळ्या होत्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी गणपती बाप्पा. ओपनिंग ला आलेला आपण पाहतो राहुल केदारी, विनायक सावंत. संघाची गरज आहे त्याप्रमाणे या ठिकाणी अंतिम फायनल आपला माणूस भूषण विचारे विरुद्ध मार्शल लॉजिस्टिक या तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? पुढच्या वर्षाला देखील आपण पाहणार आहोत. वेगवेगळे कित्येक खेळाडूने नॉमिनेट करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारच्या प्रत्येकाचे फोन आले, कॉल करण्यात आले, मात्र तुम्हाला लिंक दिली जाईल. त्यानंतर क्रिकेट चॅम्पियनशिप देखील आपण चारकोप चॅम्पियनशिप देखील पाहणार आहोत मे मध्ये. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सर्व संघ मालक, सर्व आयकॉन खेळाडू, सर्व संघांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे दोन्ही पंच आपण पाहत आहोत. या ठिकाणी रुपेशजी मेस्त्री आणि संजयजी मल्होत्रा, आमचे स्कोर अभिजित चव्हाण, गौरज, त्याचप्रमाणे आमची संपूर्ण टीम प्रणय चव्हाण, निरंजन चव्हाण, सूरज भोईटे, रोहित भोईटे यांचे देखील आभार, निखिल चव्हाण आणि अनिकेत चव्हाण, यस सर. त्याचप्रमाणे किरणजी देसाई सर यांचे देखील, DJ सँडी, फोर्स 1 लाईव्हचे झेनित आणि अनिकेत, आमचे कॅमेरामॅन आणि अतुल भोईटे यांचे देखील धन्यवाद. चला 6 चेंडू 16 धावांची गरज. अंतिम फायनल. आज होळीचा दिवस आहे. काही मिनिटांनंतर, काही तासानंतर होळी लागणार. याच्या देखील शुभेच्छा. संदीप कुंदर स्ट्राईकला आहे तो म्हणजे राहुल केदारी. 6 चेंडू 16 धावांची गरज. पहिला चेंडू संदीपचा आणि पहिला चेंडू ऑफ स्टंपर आपण पाहतोय. ज्या प्रकारे ऑफ कटर टाकण्यासाठी अतिशय जबरदस्त हा खेळाडू आहे. लेग बायचा इशारा. 1 धाव. धावांची गरज आहे. 15-5 बॉल. स्ट्राईकला आपण पाहतोय विनायक सावंत. आक्रमक खेळाडू आहे. ज्या प्रकारे बॅटिंग केली पहिल्या मॅचमध्ये तीच पुनरावृत्ती याला करावी लागेल, कारण 2 जर या खेळाडूचे कनेक्ट झाले तर आपण पाहू शकतो खेळाचा एक वेगळा दर्जा बनू शकतो. संदीप कुंदर समोर मारलेला फटका आउट ऑफ द पार. बिग वन. 6 धावा. षटकार. 2 चेंडू धाव. जे सह्याद्रीच्या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत या पूर्ण चारकोप वासियांचे देखील धन्यवाद. आज होळीचा सण असताना देखील आपण बघतोय जी गर्दी, तुफान गर्दी. विजेता कोण बनणार? राईट ओव्हर द विकेट. संदीपचा पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूला खेळून काढला चेंडू होतोय तो म्हणजे शॉर्ट थर्ड मॅनला. 1 धाव. 3 बॉल. धाव संख्या 7 ची गरज. 9 धावा झालेल्या आहेत. एक मोठा फटका 3 मध्ये जे सामन्याचं गणित बदलू शकतं. राहुल केदारी स्ट्राईकला. जबरदस्त कामगिरी अशी देखील आपण आतापर्यंत पाहिलं. आपलं मनभूषण विचारे या संघासाठी या चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू ते डीप मिड विकेटच्या दिशेने आणि 1 धाव. 2 चेंडू 6 धावांची गरज. बघूया विजयी फटका आणि एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. 2 चेंडू 6 धावांची गरज. जेवढे प्रेक्षक आहेत चला कमॉन. कंपल्सरीचे 2 चेंडू 6 धावांची गरज. चारकोप प्रीमियर लीग पॉझिटिव्ह लिप मॅनेजमेंट आयोजित CPL 2024 सीझन 3 चा विजेता कोण बनणार? मार्शल लॉजिस्टिक की आपला माणूस भूषण विचारे. या 2 संघांमध्ये अतिशय अटीतटीची लढत, तुल्यबळ लढत या अगोदर देखील आपण पाहिलं होतं 2 संघांना. आता देखील आपण पाहतोय 2 चेंडू 6 धावांची गरज. संदीप कुंदर तयार. राईट ओव्हर द विकेट. संदीप कुंदरचा चेंडू आणि आता मात्र हा चेंडू खाली राहिलेला आहे. बघूया 1 धाव तर पूर्ण केलेली आहे जोपर्यंत त्या चेंडूवर खेळाडू होतोय. आणि आता 1 बॉल 5. कंपल्सरी षटकाराची गरज. बघूया रेकॉर्ड होणार का? एक वेगळं घडणार का? खूप काही पाहायला मिळत आहे.
मार्शल लॉजिस्टिक की आपला माणूस भूषण विचारे. विजेता अंतिम फायनलचा कोण होणार. एक बॉल 5 धावांची गरज. संदीप कुंदर तयार आणि हा चेंडू आणि उंच हा गेलेला आहे. बघूया आणि विजयी संघ ठरतोय मार्शल लॉजिस्टिक.